Hello my dear friend, in this video lecture I am going to explain taxonomic tools. Taxonomy is a scientific study of identification, nomenclature and classification of biological organism based on the shared characteristic. टॅक्झॉनॉमी म्हणजे काय, कसला स्टडी असणार याच्यामध्ये काय काय असणार, आयडेंटिफिकेशन असणार म्हणजे आयडेंटिफाय केलं जात असणार एखादं प्लांट किंवा ॲनिमल, नॉमेनक्लेचर म्हणजे नाव दिलं जात असणार त्याला, आणि क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण, याला कलेक्टिवली काय म्हणायचं, टॅक्झॉनॉमी. ओके. आता नॉमेनक्लेचर म्हणजे नाव दिलं जातं एखाद्या ऑब्जेक्टला किंवा ऑर्गॅनिझमला. नाव का दिलं जातं, फॉर एक्झाम्पल एखादी ऑब्जेक्ट आहे, तिला जर 4 नावं असतील तर काय होईल, कन्फ्युजन होईल. हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून काय दिलं जातं, सायंटिफिक नेम किंवा बॉटॅनिकल नेम. आपण एक्झाम्पल घेऊ मँगोचं सायंटिफिक नेम काय आहे, मँजिफेरा इंडिका. मँजी मीन्स मँगो, फेरा मीन्स बिअरिंग, इंडिका मीन्स फर्स्ट कुठे फाउंड झालं, इंडियामध्ये, म्हणून इंडिका. ओके. आता मँगो असणार, प्रत्येक रिजनमध्ये त्याला काय असणार, वेगवेगळे नावं असणार. काही ठिकाणी मँगो किंवा आम आणि आंबा अशा प्रकारे वेगवेगळी नावं असणार. तर सायंटिफिक नेम काय असणार, हे युनिव्हर्सल असणार, एकमेव नाव असणार ज्याच्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. ओके. आता काही जे टॅक्झॉनॉमिक टूल्स असणार, टॅक्झॉनॉमिक टूल्स कशासाठी असणार, आयडेंटिफिकेशनसाठी. सपोज तुम्ही गुजरातला गेले, तिथे तुम्हाला एक प्लांट सापडले. ओके. तर ते प्लांट तुम्ही कशाच्या बेसवर तुम्ही आयडेंटिफाय करणार, काय काय टूल्स वापरणार, तर त्याच्यासाठी अर्बॅरियम वापरणार किंवा कीज वापरणार. ओके. Taxonomic tools means the procedure and store information that is useful in identification and classification of organism are called as a taxonomic tools. Okay. कशासाठी युजफुल आहे टॅक्झॉनॉमिक टूल्स, आयडेंटिफिकेशन, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल ऑफ टॅक्झॉनॉमिक टूल्स, अर्बॅरियम, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम, झूलॉजिकल पार्क and keys. These are the example of taxonomic tools. Okay. Herbarium first coined by Pitton de Tournefort in Element. Element नावाचं जे बुक आहे त्या बुकमध्ये पिटॉन डी टॉर्नफोर्ड हा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय केलं, अर्बॅरियम हे वर्ड मेन्शन केलं. आणि आर्ट ऑफ अर्बॅरियम इनिशिएटेड बाय ल्युसा घिनी. ओके. हे कोणी इनिशिएट केलं, ल्युसा घिनीने. आर्ट म्हणजे काय, जी काही कला असणार आहे. आता कला म्हणजे काय, अर्बॅरियम म्हणजे काय, थोडक्यात जे काही प्लांट स्पेसिमन असणार ते कशा फॉर्ममध्ये असणार, ड्राईड, स्प्रेस आणि प्रिझर्व असणार. आता प्लांटची जी ट्विग असणार ती काय केली जाते, पहिल्यांदा ड्राय केली जाते, प्रेस केली जाते. ओके. आणि माउंट केली जाते. आता प्रेस म्हणजे काय, थोडक्यात आता सपोज खाली एक न्यूजपेपर ठेवला जातो, त्यावर प्लांटची ट्विग ठेवली जाते आणि वरतून पण न्यूजपेपर आणि नंतर वेट ठेवलं जातं, जेणेकरून ते जे काही ट्विग असणार ती काय होईल, प्रेस होईल. आणि काही दिवसानंतर ती एकदम ड्राईड फॉर्ममध्ये असणार. ती जी ट्विग असणार ती एका शीटवरती चिपकवली असणार. आणि इथे कॉर्नरमध्ये काय काय असणार, लोकल नाव असणार त्याचं, किंवा आपण जे काही स्पेसिमन आहे ते केव्हा कलेक्ट केलं त्याची डेट असणार. ओके. आणि पेक्युलर कॅरेक्टर असणार, म्हणजे कसे कॅरेक्टर, इतर प्लांटपेक्षा त्याच्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टर वेगळे ते तिथे मेन्शन केले असणार. आणि लोकल नाव असणार आणि सायंटिफिक नाव असणार. ओके. अर्बॅरियम मीन्स कलेक्शन ऑफ द प्लांट दॅट युजली हॅव बीन ड्राईड, प्रेस अँड प्रिझर्व ऑन अ शीट. जे शीट यूज केलं जातं त्याची साईज कशी असणार, 42 by 29 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट वन, botanical garden or botanic garden, the place where different plant plant varieties are collected from different part of the world which are grow in a scientific and systematic way. Okay. And the plant are labeled with botanical name or scientific name. First garden established by Lusagini. Okay.
फर्स्ट कोणी एस्टॅब्लिश केलं? ल्युसा घेनीने. इन इंग्लंड क्यू नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने काय केलं? मोर दॅन 30,000 प्रिझर्व प्लांट अँड मोर दॅन 7 मिलियन्स अर्बॅरिया वर गेट कलेक्टेड. ओके, त्याने काय कलेक्ट केलं? 30,000 प्रिझर्व प्लांट अँड मोर दॅन 7 मिलियन्स अर्बॅरिया. नेक्स्ट वन, म्युझियम. म्युझियम इज अ कलेक्शन ऑफ द प्रिझर्व प्लांट अँड ॲनिमल अँड विच इज युजफुल फॉर द स्टडीज. म्युझियममध्ये काय असणार? प्लांट अँड ॲनिमलचं कलेक्शन असणार. नेक्स्ट वन, टॅक्झिडर्मी. टॅक्झिडर्मी मीन्स द आर्ट ऑफ प्रिझर्विंग द ॲनिमल बॉडी वाय माउंटिंग ऑर स्टफिंग फॉर द पर्पज ऑफ डिस्प्ले ऑर स्टडी. कशासाठी असणार आहे? एक तर स्टडीसाठी असणार किंवा डिस्प्ले, म्हणजे म्युझियममध्ये काय कोणी पण येऊन भेट देऊ शकतं असं ठिकाण असणार, जिथे काय असणार? हे काही ॲनिमलची जी बॉडी असणार ती काय केली जाते? डिस्प्ले केली जाते. जे काय प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन असणार आहेत ते प्रिझर्व केले जातात. कशामध्ये? फॉर्मॅलिन किंवा फॉर्मलडिहाइड नावाचं जे केमिकल सोल्युशन आहे त्याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. किती पर्सेंटमध्ये असणार? 10 to 14. ओके, 10 to 14. आणि हे काही प्लांट स्पेसिमन असणार ते कोणत्या जारमध्ये असणार? ट्रान्सपरंट ग्लास जारमध्ये असणार. ओके, लार्जर ॲनिमल सच ॲज अ बर्ड्स अँड मॅमल आर युजली स्टफ अँड प्रिझर्व. ओके, and this is called as a taxidermy. Next one, zoological park. Zoo means animal, logi means study and park means बाग. जिथे काय असणार? प्राण्यांची बाग असणार, त्यालाच काय म्हटलं जातं? प्राणी संग्रहालय. एक्झाम्पल ऑफ झुलॉजिकल पार्क इज इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क. They are protected and care is taken to provide conditions similar to their natural habitat. म्हणजे काय? इथे काय केलं जातं? त्यांना फूड कंडिशन प्रोव्हाइड केली जाते झुलॉजिकल पार्कमध्ये, आणि लोक येऊन भेट पण देऊ शकतात प्राणी संग्रहालयाला. कॉमनेस्ट एक्झाम्पल इंदिरा गांधी झुलॉजिकल पार्क. नेक्स्ट वन, बायोडायव्हर्सिटी पार्क. बायो मीन्स लाईफ ऑर लिव्हिंग, डायव्हर्सिटी मीन्स व्हॅरिएशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॉल ॲज अ बायोडायव्हर्सिटी. आणि जे अशी काही बाग असणार तिला काय म्हणायचं? बायोडायव्हर्सिटी पार्क. फॉर एक्झाम्पल, लेक उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेगर ॲट महाबळेश्वर. बायोडायव्हर्सिटी मीन्स व्हॅरिएशन इन अ लाईफ फॉर्म इन इकोसिस्टीम. म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी मीन्स डायव्हर्सिटी इन अ लिव्हिंग फॉर्म्स. लिव्हिंग फॉर्म्स कोणते असणार? प्लांट, ॲनिमल असणार. ॲनिमलमध्ये पण डायव्हर्सिटी असणार, प्लांटमध्ये पण डायव्हर्सिटी असणार. ॲनिमलमध्ये फॉर एक्झाम्पल कॅट, काऊ, मंकी, these are the diversity. Okay, these represent diversity in animal. And plant diversity means diversity in a plant. वेगवेगळे प्लांट असणार त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणायचं? डायव्हर्सिटी इन लिव्हिंग फॉर्म्स. Biodiversity provide functioning ecosystem that supply oxygen, clean air and water, pollination of a plant, pest control, wastewater treatment and many ecosystem services. Biodiversity म्हणजे काय? डायव्हर्सिटी इन अ लाईफ फॉर्म. ओके, इन इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर इन्क्लूड असणार. ही काय? बायोडायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी इन प्लांट अँड ॲनिमल आहे. याच्यामुळे काय फायदा आहे? तर काय होणार? ऑक्सिजन मिळतो, प्लांटपासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो, ज्याच्यामुळे एअर जे असणार आहे किंवा वॉटर जे असणार आहे ते काय होणार? क्लीन होणार. आणि पॉलिनेशन ऑफ अ प्लांट. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. पॉलिनेशन मीन्स ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा कॉल ॲज अ पॉलिनेशन. आता हे पॉलिनेशनसाठी प्लांटमध्ये पॉलिनेशन होतं ज्याच्यामध्ये सीड सेटिंग होते. तर वेगवेगळे फॅक्टर इन्व्हॉल्व असतात, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग. कशामुळे होणार? विंड पॉलिनेशन होणार. विंड मीन्स जे काही वारा असणार आहे, हवा असणार आहे, त्याच्यामुळे पॉलिनेशन होणार. जे काही पोलन असणार आहे ते ट्रान्सफर होणार कुठून? अँथर कडून स्टिग्मावरती. ओके, किंवा इन्सेक्ट थ्रू पण पॉलिनेशन होणार.
म्हणजे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर इन्व्हॉल्व आहे. कशासाठी? पॉलिनेशनसाठी. पेस्ट कंट्रोल म्हणजे काय? सपोज एखादं प्लांट आहे, त्याच्यावर लार्वीने फीड केलं, ती लार्वी कोण कन्झ्युम करेल? जो काही सेकंडरी कन्झ्युमर असणार आहे तो काय करेल? लार्वीवर फीड करेल. ओके, ज्याच्यामुळे काय होईल? जे काही पेस्ट असणार आहे म्हणजे लार्वी असणार आहे ते काय होईल? कंट्रोल होणार. ओके, ही काय डायव्हर्सिटी आहे लिव्हिंग फॉर्म्समध्ये, ती जर नसेल म्हणजे लॉस जर झाली तर काय इफेक्ट होईल एन्व्हायरमेंटवरती? ओके, हॅबिटॅट डिस्ट्रक्शन कशामुळे होणार? इफेक्ट ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस. हॅबिटॅट लॉस म्हणजे काय होणार? हॅबिटॅट डिस्ट्रक्शन मीन्स त्यांचे जे काही वस्तीमान आहे ते काय होईल? डिस्टर्ब होईल. आणि हे कशामुळे होणार? डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड. ओव्हर पॉप्युलेशन मीन्स एक्स्ट्रा पॉप्युलेशन, मोर दॅन लिमिटेड. पोल्युशन मीन्स प्रदूषण. अँड ग्लोबल वॉर्मिंग मीन्स जागतिक तापमान वाढ. याच्यामुळे काय होणार? बायोडायव्हर्सिटी लॉस होणार. दीज आर द मेन फॅक्टर विच इन्व्हॉल्व इन बायोडायव्हर्सिटी लॉस. Effect of one species of organism can affect the entire ecosystem. Okay, or the loss of one variety of organism can affect the entire ecosystem. फर्स्ट या फिगरमध्ये काय दिसते तुम्हाला? प्रोड्युसर आहे. काय असणार? प्रोड्युसर काय करेल? प्रोड्युसरवर कोण फीड करेल? ग्रासहॉपर. फ्रॉग कोणावर फीड करेल? ग्रासहॉपरवरती. स्नेक कोणावर फीड करेल? फ्रॉगवरती. ओके, आणि फायनल कन्झ्युमर कोणावर फीड करेल? स्नेकवरती. आणि फायनल कन्झ्युमरची डेथ झाल्यानंतर काय होईल? डिकम्पोज जे काही बॅक्टेरिया असणार आहे किंवा जे काही फंगल ग्रोथ होणार आहे तिथे कशावरती? जेव्हा फायनल कन्झ्युमर आहे त्याची डेथ होईल तेव्हा. ही सायकल चालूच असते एन्व्हायरमेंटमध्ये. याला काय म्हणायचं? फूड चेन. आता जर बायोडायव्हर्सिटी लॉस झाली तर काय होईल? फूड चेनवर पण इफेक्ट होईल ना. एक जी स्पेसीज आहे ती जर नसेल तर त्याचा डायरेक्टली इफेक्ट दुसऱ्या स्पेसीजवरती होणार. सपोज इथं जर ग्रासहॉपर नसेल तर फ्रॉग काय खाईल? किंवा फ्रॉगच नसेल तर स्नेक काय खाईल? ओके, अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड आर फर्स्ट वन फ्लोरा मॅन्युअल, फ्लोरा सेकंड मॅन्युअल, थर्ड मोनोग्राफ, फोर्थ कॅटलॉग. फ्लोरा is a plant life occurring in a particular geographical area. फ्लोरा म्हणजे काय? सपोज तुम्ही गुजरातमध्ये आहे तर तिथे जे प्लांट आढळतात त्याचं जे एक रेकॉर्ड असणार, एक बुक असणार, पब्लिश बुक असणार, त्याला काय म्हणायचं? फ्लोरा ऑफ, फॉर एक्झाम्पल फ्लोरा ऑफ गुजरात. ओके, म्हणजे एखादी पर्टिक्युलर रिजन असणारी तिथलं जे प्लांट असणारे त्याचं रेकॉर्डला काय म्हणायचं? फ्लोरा. आणि मोनोग्राफ डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. याच्यामध्ये काय असणार? एकच ग्रुप असणार, आयदर फॅमिली, आयदर जीनस ऑर स्पेसीज. याच्यामध्ये काय काय असणार? काय काय असू शकणार? एकतर फॅमिली असणार किंवा जीनस. आता फॅमिली जीनस म्हणजे काय हे सेकंड चॅप्टरमध्ये आपण डिटेल्समध्ये बघू. थर्ड वन मॅन्युअल प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन की अबाउट द आयडेंटिफिकेशन ऑफ द स्पेसीज फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया. मॅन्युअलमध्ये काय असणार? आयडेंटिफिकेशनसाठी काय असणार? की असणार. आता सपोज गुजरातचा फ्लोरा असणार. ओके, ते जर आयडेंटिफाय करायचं आहे. आता सपोज तुम्ही गुजरातमध्ये आहात आणि तिथे तुम्हाला एखादं प्लांट शोधलं तुम्ही आणि ते नवीन आहे आणि तुम्हाला माहीत नाही त्याचं नाव काय आहे, तर तिथे तुम्ही कशामध्ये सर्च करणार? मॅन्युअलमध्ये, ज्याच्यामध्ये काय असणार? आयडेंटिफिकेशन की असणार एखाद्या पर्टिक्युलर एरियाची. कॅटलॉगमध्ये काय असणार? फुल नेम ऑफ ऑथर, जो काही लेखक असणार ज्याने प्लांटचे नावं दिले त्याचं काय असणार? फुल नेम असणार. एक्झॅक्ट टायटल ऑफ द बुकचं टायटल असणार आहे. डेट ऑफ पब्लिकेशन, केव्हा पब्लिश झाली ती डेट असणार आहे. ओके, लास्ट टॅक्झॉनॉमिक टूल्स इज अ की म्हणजे काय? थोडक्यात चावी. जे काय असणार? प्लांट किंवा ॲनिमलला आयडेंटिफिकेशनसाठी
हेल्पफुल असणार. की म्हणजे काय, आता तुम्हाला जर या 4 फिगर दिसत आहे, यांच्यामध्ये काय आहे, लीफ दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे. फर्स्ट फिगरमध्ये कोणत्या टाईपचं लीफ आहे, बायपिनेट. सेकंड फिगरमध्ये ट्रायफॉलिएट. थर्ड फिगरमध्ये लोब असणार आहे, दिसतंय ना लोब, आणि नॉच मार्जिन असणार त्याची. नॉच मीन्स थोडी डीपली असणार मार्जिन त्याची. फोर्थ फिगरमध्ये सिरेट मार्जिन असणार आहे. फर्स्ट, आता तुम्हाला जर की बनवायची, तुम्हाला 4 प्लांट दिले सपोज, हे डायग्राममध्ये दिसत आहे ते, आणि तुम्हाला की बनवायची, तर कशी बनवणार. आता इथे तुम्हाला लिव्ज दिसत आहे, मग कोणतं कॅरेक्टर यूज करणार तुम्ही, लिव्जचे कॅरेक्टर. लिव्ज कसं असणार, सिम्पल आहे की कंपाऊंड आहे. सिम्पल मीन्स फक्त एकच लिव्ह असणार, आणि कंपाऊंड मीन्स ज्याच्यामध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त असणार, त्याला काय म्हणायचं, कंपाऊंड लिव्ज. आता आपण 2 कॅरेक्टर यूज करू, एक तर सिम्पल आणि कंपाऊंड लिव्ज. फर्स्ट घेतला आपण लिव्ज कंपाऊंड. आता लिव्ज कंपाऊंड कोणकोणते, फर्स्ट फिगरमध्ये आणि सेकंड फिगरमध्ये. फर्स्ट फिगरमध्ये कसे, बायपिनेट. ओके, मग इथे काय दिलं आपण, 2 डॉट लिव्ज बायपिनेट. मग कोणतं स्पेसिमन आहे ते, ए वालं. ओके, परत सेकंड फिगरमध्ये काय, ट्रायफॉलिएट लीफ आहे. ओके, मग 2 टूज घेतला, लिव्ज ट्रायफॉलिएट, आणि त्याचं नाव काय आहे, स्पेसिमन बी. आता इथे 1 2 2 असं का घेतलं, पहिलं जे असणार आहे आपण काय यूज केलं, लिव्ज कसं असणार आहे, कंपाऊंड आहे की सिम्पल असणार आहे. कंपाऊंड आणि सिम्पल हे दोघं कसे स्टेटमेंट आहे, एकच स्टेटमेंट आहे. लिव्ज कसे सिम्पल किंवा कंपाऊंड आहे, म्हणून त्यांना एक लिहिलं आहे तिथे समोर. आणि इथे एकाच्या खाली थोडं मध्ये काय लिहिलं आहे, 2 डॉट लिव्ज बायपिनेट. लिव्ज कसे असणार, बायपिनेट. 2 डॉट लिव्ज ट्रायफॉलिएट, स्पेसिमन बी. ट्रायफॉलिएट 3 दिसत आहे लिव्ज, म्हणून ट्रायफॉलिएट. ट्राय मीन्स 3 आणि फॉलिएट मीन्स लिव्ज. सिम्पल लिव्ज. ओके, सिम्पल लिव्जमध्ये काय, आता 2 झाले कॅरेक्टर. आता तिसरं कॅरेक्टर, लिव्ज कसे, नॉच्ड मार्जिन. इथे दिसते नॉच मार्जिन, हे झालं स्पेसिमन सी. नेक्स्ट वन, लिव्ज विथ सिरेट मार्जिन अँड स्पेसिमन डी. इथे दिसते तुम्हाला सिरेट मार्जिन दिसते, कोणतं स्पेसिमन, डी स्पेसिमन. ओके, थँक्यू.